शाळा बंद आहे. या 2 दिवस झाले पुलाला पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला शाळा जाता येत नाही. खेळू देतात मग तर कुठे खेळावं जागत नाही. कुठे खेळावं. जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि या पुरामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमलंय. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसतोय. त्यासोबतच विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान होत असल्याचं समोर आलेलं आहे. मी सध्या गंगाखेड तालुक्यातील एका गावामध्ये उभा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्या मागच्या बाजूला असलेली ही प्राथमिक शाळा, मागील 2 ते 3 दिवसापासून विद्यार्थी या शाळेमध्ये येत नाहीत. कारण जो रस्ता आहे किंवा शाळेच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. शाळा बंद असल्यामुळे शिक्षक येत नाहीत, विद्यार्थी नाही. विद्यार्थी गावामध्ये खेळताना आपल्याला आढळून आले. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय चालू आहे कसं सध्या? काय शाळा बंद आहे. या 2 दिवस झाले पुलाला पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला शाळा जाता येत नाही. तर आम्हाला बाहेर सुद्धा निघा येत नाही. बाहेर खेळू देत नाहीत का घरातले? खेळू देतात मग तर कुठे खेळावं जागत नाही. कुठे खेळावं. ग्राउंडवर ग्राउंड समजे पाण्याने भिजले तर. एकूणच जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे गावांचे संपर्क प्रमुख रस्त्यांसोबत तुटलेले आहेतच, परंतु गावात देखील पाणी साठल्यामुळे विद्यार्थ्यांना घरामध्ये बसून राहावं लागतंय किंवा एक ठराविक क्षेत्रामध्ये त्यांना रोजचं रोज खेळावं लागतंय. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.